कुटुंबाला न्याय मात्र नक्कीच मिळाला पाहिजे। बरोबर आहे, जे आवाहन अंजलीताई तुम्ही देखील करताय, कारण काय की रोज आपण वेगवेगळ्या डिबेट्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या दिवसाचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र अंजलीजी, मी आज सहमत आहे आपल्याशी, कुठल्याही प्रकारे राजकारण आणि मग त्यानंतर घडणाऱ्या घटना याचा वीट कुठेतरी प्रेक्षकांनाही आलेला आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आलेला आहे। आणि जे आवाहन तुम्ही यावेळेला करू इच्छित आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही राजकारण येऊ नये। खरोखर आहे, आपल्यासोबत यावेळेला महादेव मुंडेंच्या पत्नी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत, विजयसिंग बांगर ज्यांचा मगाशी आपण उल्लेख केला ते देखील जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वरीताई, आपल्याकडे येण्याआधी विजयसिंग बांगर, जसं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी राजकारणाचा वास येतो, कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग त्यामधून घडणारं राजकारण याचा वीट आलेला असताना विजयसिंग बांगर, तुमची नेमकी बाजू काय आहे? त्याला राजकीय रंग येत असल्याचं जे आरोप सातत्यानं होतात, आज महाराष्ट्रासमोर सांगा की नेमकं बांगर यांचं म्हणणं काय आहे या संपूर्ण केसमध्ये? म्हणजे महादेव मुंडेंच्या संपूर्ण कुटुंबाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुमची बाजू काय आहे? त्यामध्ये राजकारण कुठेही डोकावू नये ही आमची देखील आज खरं तर विनंती आहे। खरं तर हे प्रकरण महाराष्ट्राला समजणं आजच्या घडीला सर्वाधिक गरजेचं आहे। विजयसिंगजी, नमस्कार सर। नमस्कार सर, बरोबर आहे जे बीडचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत नवनीत कावत साहेब, ज्यांनी जसं अंजलीताईंना सांगितलं आहे की बाळा बांगरच्या कुठेतरी बोलण्यावरून राजकीय रंग ह्याच्यामध्ये वाटत आहे। कारण एसपी बीडच्या पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेबांना वाटत असं की माझी राजकीय पार्श्वभूमी ही राजकारणी आहे, माझे वडील पण बीड जिल्ह्यातले एक प्रस्थापित पुढारी आहेत, म्हणून बाळा बांगर कुठेतरी ह्याच्यात राजकारणाच्या द्वेषाने येत असत। पण नाही सर, मी गेले 1 वर्ष झालं कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीये। मी कोविड मध्ये समाज कार्य केलं 2020-21 मध्ये, ते पण माझं निपक्ष होतं। आणि मी 2022 साली राष्ट्रवादी जिल्हा विकास अध्यक्ष पदाची जिम्मेदारी घेतली तर ती पण मी संघटनेचं काम प्रामाणिकपणे केलं। पण ज्यावेळेस मी जिल्हा विकास अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये वाल्मिक कराडच्या यांच्या जास्त जवळ गेलो आणि वाल्मिक कराडचं एक निष्ठुर आणि कौर्य आणि एक फाशीवादाचं रूप मी त्याचं पाहिलं जवळून, की त्याची महत्वाकांक्षा नसून ती राजकीय महत्वाकांक्षा नाहीये तर ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे। आणि सगळं जवळून पाहिल्यानंतर आमच्या महादेव भाऊची हत्या झाल्यानंतर पण मी हे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये जाऊन बीड जिल्ह्यातला पहिला व्यक्ती होतो त्याच्या विरोधात बंड केलता। तत्कालीन एसपी पोलीस अधीक्षक साहेब ठाकूर साहेब यांना सर्व मी प्रकार सांगितला होता, पण त्यांनीच मला असं सांगितलं की बाळा बांगर, तू तुझ्या जीवाची काळजी घे, वाल्मिक कराड हे खूप मोठं प्रस्त आहे, हे तू वाल्मिक कराडच्या तक्रारी घेऊन माझ्यापाशी आल्या आहेत त्याच्या कुटुंबाच्या, हे जर वाल्मिक कराडला माहित झालं तर तुझ्या कुटुंबाचं काय होईल, तुझं काय होईल त्याचा पूर्ण विचार कर। त्यानंतरही मी पुढचे 4-5 महिने वाल्मिक कराडचा माझा अंतर्गत वाद फार होता, जे लोक पीडित होते त्यांच्या न्यायासाठी पण मी वाल्मिक कराडच्या विरोधात जात होतो। सर, वाल्मिक कराडनी प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, परळीचे PI असतील, तिथलचे तहसीलदार असतील आणि जिल्ह्याचे कलेक्टर अधीक्षक सर्व हे वाल्मिक कराडच्या पुढे हुचेरगिरी करत होते। ते वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी होते। मला किती नाहक त्रास दिला, माझ्या आईला पहाटे 4 वाजता अटक केलं। महिलेला कुठं 4 वाजता अटक करता येतं का खोट्या गुन्ह्यामध्ये? माझ्या आईवर, माझ्या वडिलावर 3 खोटे 307 वाल्मिक कराडने दाखल केले। माझ्या शिक्षण संस्थेच्या चौकशा लावल्या, शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला। मग एसपी साहेबांना एक गोष्ट कळाली पाहिजे, ह्याच्यात जर राजकारण असतं तर बांगर कुटुंबांनी वाल्मिक कराडशी तोडजोड केली असती ना। बरोबर आहे विजयसिंगजी, म्हणजे हा मुद्दा हळूहळू किती गंभीर होत गेला हे स्पष्ट होताना दिसतं। अंजलीजी, मी आपल्याकडे येईल। एका बाजूला पोलीस तपास यंत्रणा असतील, ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत असतील, मात्र आज कुठेही जरी कुचराई झाली तर एखादी केस किती कमजोर होऊ शकते हे सांगण्यासाठी आज अनेक उदाहरणं, अनेक व्यक्ती तुमची भेटी त्या ठिकाणी घेत असतील किंवा भेटीगाठींमधून अशी प्रकरणं समोर येताना